विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, नाहीतर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुमची फसवणूक होऊ शकते. आता ती कशा कशा पद्धतीने फसवणूक होऊ शकते, नक्की हे स्कॅमर लोक काय आपल्याकडनं हे करतात की जेणेकरून आपली फसवणूक होते, सर्व गोष्टींबद्दल आणि एक रिअल एव्हिडन्स मी तुम्हाला सांगणार आहे, रिअल एक घटना तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्हाला हादरवून ठेवेल. किंवा कसे मुलांचे डिसिजन चुकतायत, ह्या प्रोसेसमध्ये कसे सर्वसामान्य गोरगरीब मुलं भरडले जात आहेत, स्पेशली गावा खेड्याकडली मुलं भरडली जात आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्णपणे पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता याच्यामध्ये 3 महत्त्वाचे घटक आहेत. तर पहिली घटक म्हणजे कोण आहेत? तर प्रोव्हिजनल ऍडमिशन देणारे कॉलेजेस. होय, कॉलेजेस. दुसरा घटक आहे तो म्हणजे कोण? तर एजंट्स लोक, मॅनेजमेंट ऍडमिशन करून देणारे एजंट लोक. आणि तिसरा आणि महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे फ्री काउन्सलर्स. फ्री काउन्सलर्स. आता ह्या तीनही गोष्टीपासून आपल्याला ह्या पूर्ण 2.5 ते 3 महिने सावध राहायचं आहे. आता सांगतो मी तुम्हाला कशा कशा पद्धतीने सावध राहायचं किंवा ही लोक काय स्कॅम करतात. पहिली गोष्ट, प्रोव्हिजनल ऍडमिशन म्हणजे काय? प्रोव्हिजनल ऍडमिशन म्हणजे काय? कॅप राऊंडला जाण्यापूर्वीच एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये आपलं ऍडमिशन फिक्स करणं. म्हणजे काय? आपले जे 4 कॅप राऊंड्स आहेत गव्हर्नमेंटने ठरवून दिलेलं आहे, त्याच्या जाण्यापूर्वी आपलं अगोदर ऍडमिशन फिक्स करणं, त्याला म्हणायचं प्रोव्हिजनल ऍडमिशन. आता हे प्रोव्हिजनल ऍडमिशन कोण करतं? मला सांगा, आतापर्यंत तुम्हाला पीआयसीटी मधनं फोन आलाय का? मी पीआयसीटी मधनं बोलतोय, आमच्याकडे एवढ्या सीट शिल्लक आहे, घेताय का ऍडमिशन? आलाय? सीओईपी मधनं आलाय? बरं जाऊ द्या, डीवाय पाटील अकुर्डी मधनं आलाय का? नसेल आला. व्हीआयटी मधनं आलाय किंवा वालचंद मधनं आलाय का फोन? तर नाही आला. मग फोन कुणाकडनं येतात आपल्याला? 420 कॉलेजेस. ज्या कॉलेजेसमध्ये कुणी जात नाही, मग ते कॉलेज मुलांना फोन करून त्यांच्याशी पालकांना थोडंसं घाबरून देतात. हे पहा, तुमच्या मुलाला एवढे कमी पर्सेंटेज आहेत, याचं ऍडमिशन दुसरीकडे कुठे होणार नाही, आम्ही सीएस देतो. मग आणखीन महत्वाच्या गोष्टी काय सांगणार? आमच्याकडे अशा लॅब्स येतं, आमच्याकडे एआय टेक्नॉलॉजी, आमच्याकडे स्पेस टेक्नॉलॉजी, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगतील. बरोबर आहे. असं तुमच्यासोबत जर झालं असेल, असा कोणत्या एजंटचा तुम्हाला किंवा कोणत्या कंपनी कॉलेजचा जर तुम्हाला कॉल वगैरे येत असेल ना, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे बाकीच्यांना पण कळू देत, बाकीचे पण अलर्ट राहतील. आता याच्यामध्ये होतं कसं, बेसिकली आता एक एव्हिडन्स सांगतो, एक घटना तुम्हाला सांगतो. 88 पर्सेंटाईल असणारा एक मुलगा होता. त्याचं नाव आहे प्रथमेश. 88 पर्सेंटाईल त्याला आहेत. जास्त स्कोर आहे का चांगला हा? नाही. ठीक आहे, एक डिसेंट स्कोर आहे. 88 पर्सेंटाईल आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची आहे एससी कॅटेगरी. कोणती? एससी कॅटेगरी. मग 88 पर्सेंटाईल एससी कॅटेगरी, नक्कीच पुण्याचं एक चांगलं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा आयटी इंजिनिअरिंगचं कॉलेज त्याला मिळणार आहे. त्याला सीएसआयटी करायचंय आणि नक्कीच पुण्यामध्ये चांगलं त्याला कॉलेज आपल्याला मिळणार आहे. बरोबर आहे. त्याचा अगोदर मला काउन्सिलिंगसाठी फोन आला होता. बरोबर. पण त्याने काय केलं, आज त्याचा फोन आला आणि तो काय म्हटला, की आम्ही आमचं ऍडमिशन फिक्स केलंय. म्हटलं कुठं केलं ऍडमिशन? तो म्हटला पुण्यातलं एक XYZ कॉलेज आहे आणि ते कॉलेज असं आहे, तुमच्यातल्या बऱ्याच जणांना माहित पण नसेल. मला माहिती आहे, कारण मी काउन्सिलिंग करतो. मला ते कॉलेज माहिती आहे. पुण्यातलं टियर 3चं कॉलेज आहे. म्हणजे जिथं सीट व्हॅकंट राहतात, मुलं जात सुद्धा नाही, अशा कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी 1,80,000 एवढी फी भरली आणि त्यांचं ऍडमिशन फिक्स केलंय. 1,80,000 आणि सांगितलंय काय, की तुम्ही कॅपमध्ये पण जा, कॅप राऊंड्समध्ये जा. जर चांगलं मिळलं तुम्हाला, तर आम्ही याच्यातले 10,000-20,000 रुपये कट करू आणि बाकीची फी तुम्हाला परत देऊ. मग पालकांचा त्यांच्यावर विश्वास बसला. पण ज्या वेळेस ते फी मागायला जातील, पालक, मुलगा फी मागायला जातील, तर त्यावेळेस ते सांगणार की नाही परत मिळणार. ह्या घटना प्रत्येक दरवर्षी होतायत आणि मला अजून पण कळत नाही की नक्की तुम्ही फसताय का? एवढं सहजासहजी कसं तुम्ही कोणावर विश्वास ठेवताय? एखादा फोन येतोय तुम्हाला, तो माणूस सांगतोय तुम्हाला एवढे एवढे पैसे द्या भरा, लगेच तुम्ही पैसे पाठवून देताय. एखाद्या कॉलेजचा फोन येतो, मग त्या कॉलेजचं प्लेसमेंट बघायचं नाही, त्या कॉलेजचं रेप्युटेशन बघायचं नाही, काहीच नाही, काहीच नाही. लगेच तुम्ही फसताय. एवढ्या हलक्या कानाचे होऊ नका. ही प्रोसेस जी आहे, तर खूप बेस्ट प्रोसेस आहे आपली कॅप ऍडमिशन प्रोसेस. या पर्सेंटाईलला तुम्हाला सांगतो, पुण्यातल्या टॉप 15 मध्ये त्याला ऍडमिशन मिळत होतं. पण ज्या कॉलेजला त्याने आता प्रोव्हिजनल ऍडमिशन फिक्स केलंय त्याचं, तर ते कॉलेज टॉप 15 नाही, ते 30-40 नंबरचं कॉलेज असेल पुण्यामधलं. मग या पद्धतीच्या घटना होत आहेत. आता मला सांगा ना, एससी कॅटेगरी आहे, त्याला फी किती भरावी लागली असते? बरोबर. एससी कॅटेगरीला लिमिटचं काय हे नाहीये, क्रायटेरिया नाहीये. बरोबर. जास्तीत जास्त त्याला 5 ते 6,000 एका कॉलेजला एका वर्षाची फी भरावी लागली असते. 5 ते 6,000 रुपये. बरोबर. कारण डेव्हलपमेंट फी माफ आहे, ट्युशन फी माफ आहे. फक्त भरायचे ऑदर चार्जेस 5 ते 6,000 भरावे लागले असते. मग तो 1,80,000 प्रत्येक वर्षी त्याला तेवढे भरायचे आहेत. आणि कॉलेजवाल्यांनी काय सांगितलं, आमची 100% प्लेसमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टी. अहो, कॉलेजवाल्यांनी स्वतःची डायरेक्ट टीम बसवली आहे. टीम बसवली फोन करायला. फोन करा, स्टुडंटचा डाटा घ्या, फोन करा. ह्या सगळ्या गोष्टी चालतायत आणि तरी तुम्ही त्याच्या बळी पडत असाल, तर मग काय म्हणायचं आता? मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत, प्रत्येक युट्यूबवर, प्रत्येक जण तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की असं करू नका. पण तुम्हाला आमच्या गोष्टी खोट्या वाटतायत. त्याच्यामुळे ह्या गोष्टीपासून दूर राहा. प्रोव्हिजनल ऍडमिशन करू नका.
बरं मला सांगा ना, तेच कॉलेज घ्यायचं होतं, एवढे पैसे घ्यायची गरज होती का? काही घालायची गरज होती का? कॅपमधनं पहिल्या राऊंडला त्याला इझिली मिळलं असतं की ते कॉलेज. बरोबर आहे? मग असं जर तुम्हाला कोणी फोन करून तो कोणतं कॉलेज परेशान करत असेल, तर त्यांना सिंपल सांगायचं, कॅप राउंडमधनं आम्हाला जे कॉलेज मिळणार, तर तेच आम्ही घेणार आहे. आम्हाला तुमच्या कॉलेजची गरज नाही. विचार करा ना, पी-आय-सी-टी कधी फोन करतंय का तुम्हाला? आलाय का कधी व्ही-जी-टी-आयमधनं फोन? मग ह्या गोष्टी थोडं लॉजिक पण लावावं लागणार आहे. म्हणजे पहिली गोष्ट क्लिअर झाली, की प्रोव्हिजनल ॲडमिशन हा पूर्णतः स्कॅम असतो. बिलकुल तो त्या गोष्टीच्या बळी पडायचं नाही. स्पेशली लेडीज जर असाल तुम्ही, तर त्या ठिकाणी तुम्हाला फ्री एज्युकेशनचा फायदा सुद्धा मिळत नाही. ओपनची फी तुमच्याकडनं घेतली जाते. वरून डोनेशनच्या नावाखाली कमिशन, एजंट लोकं सुद्धा कमिशन घेतात. मग ह्या गोष्टी प्लीज करू नका. प्लीज करू नका. बरं, दुसरी गोष्ट मॅनेजमेंट ॲडमिशन एजंट. खूप एजंट आहेत. खूप एजंट आहेत. तुम्हाला फोन येत असतील. ए-आय-एस, एस-एम-एस लावून देतो. एवढे-एवढे पैसे द्या. आता मी काय करत असतो बरेचसे कॉलेज देखो, कॉलेज दुनिया वगैरे ह्या वेबसाईटवर काय करत असतो, कॉलेजचे कट ऑफ वगैरे पाहण्यासाठी नंबर वगैरे देत असतो. मग मला पण फोन येतात ॲज अ स्टुडंट समजून. "सर पी-आय-सी-टी में आप एडमिशन लेना चाहते हो, तो 10-12 लाख में हम एडमिशन दिला देंगे." तर मी स्वतः पी-आय-सी-टी मधनं पास आउट आहे. मी एक काउन्सलर आहे आणि हा माणूस मला पी-आय-सी-टी मधनं 10-12 लाखात ॲडमिशन देतोय. 1 कोटी दिले तरी पी-आय-सी-टी मध्ये ॲडमिशन नाही भेटणार. पर्सेंटाईलवरच होणार आणि जो आय-एल-एस राउंड आहे, तर तो पूर्ण मेरिटवर चालतोय. ठीक आहे, पी-आय-सी-टी 2,12,000 त्यासाठी फी घेतं प्रत्येक वर्षाची. पण ते सुद्धा आय-एल-एस राउंडनेच घेतं ना. मग हे कसे कोणत्या सीटमधनं ॲडमिशन देतायत तुम्हाला? कोणत्या कॅटेगरीतनं ॲडमिशन देतात? एन-आर-आय कॅटेगरी, पण एन-आर-आयच्या ऑलरेडी जागा पी-आय-सी-टीच्या भरतायत. स्पॉट ॲडमिशन ऑलरेडी जागा भरतायत. त्याच्यानंतर आय-एल-एस ऑलरेडी सगळे रूल्स आहेत, सगळ्या जागा व्यवस्थितरित्या क्लीन पद्धतीने भरतात. मग ॲडमिशन कसे देतात? हे ॲडमिशन देत नाहीत तुम्हाला. ते म्हणणार 10 ते 12 लाखात आपण डन करूया. बरं, डन होतं तुमचं सगळं होतं. पॅरेंट्सने एकदम गोड-गोड बोलतात. बरं, पॅरेंट्स पण कुणाला सांगत नाहीत. भावकीला वगैरे इकडे-तिकडे आसपासच्याला कुणाला सांगत नाही का? तर मॅनेजमेंट ॲडमिशन घेतलंय, मग बॅड इम्पॅक्ट पडून त्याच्यामुळे कुणाला सांगत नाहीत. बरं, नंतरनं काय होतं ज्यावेळेस हे समजा 15 लाखात तुमचं डन झालं, 12 लाखात तुमचं डन झालं. ते म्हणणार "सर क्या करो आप 50,000 एडमिशन ये भेज दो. हम आपको सब डिटेल्स वगैरह सब लेंगे आपसे, डॉक्यूमेंट्स वगैरह लेंगे और जब अपना एक्नॉलेजमेंट आएगा लेटर, तब आपको बाकी के पैसे दे." म्हणजे काय? तर अगोदर 50,000 घ्यायचे. डोनेशन सॉरी काय म्हणतात आपल्या त्याला ॲडव्हान्स म्हणून ₹50,000 घ्यायचे आणि नंतर काय सांगायचं, की ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल, त्यावेळेसच उरलेले पैसे द्यायचे. मग पॅरेंट्सना पण वाटतं, की "अरे बाबा, हा आधीवर ॲडव्हान्स फक्त 50 देतोय, ॲडमिशन दिल्याच्या नंतर मग बघूयाच एकदा हे करून." 50,000 देतात. 50,000 त्यांच्या अकाउंटला क्रेडिट झाले. तुमचा नंबर ब्लॉकमध्ये. मग त्यांचं ऑफिसचं गेलं आणि सगळं गेलं. तुमचा नंबर ब्लॉकमध्ये. ह्या गोष्टी होतायत. मग त्यामुळं ह्या एजंटपासून सावधान राहा. आता आम्हाला भरपूर ऑफर येतात. किती ऑफर आहेत. पुण्याचे 2-4 असे काउंसलर आहेत बरं का. ऑफलाईन काउन्सिलिंग करतात. त्यांच्या ऑफर येतात. सर तुमच्याकडे जर स्टुडंट असतील, कोणाला मॅनेजमेंटमधनं हवं असेल, तर आपण करून देतो आणि तुम्हाला एक लमसम समजा एवढ्या आसपास तुम्हाला अमाउंट आम्ही देतो. ओके, लमसम एवढ्या अमाउंट तुम्हाला देतो. आमच्याकडे मुलं पाठवा. पण नाही. एकही मुलगा आजपर्यंत तसा आम्ही पाठवलेला नाहीये. नाही ना, काही वर्थ इट नाहीये. 10 ते 12 लाख रुपये समजा तुम्ही भरताय त्या कॉलेजला. असं कोणतं कॉलेज आहे मला सांगा बरं सी तरी आहे का? पहिल्या वर्षी तुम्हाला 40 लाखाची प्लेसमेंट देईन, तुमचा सगळा खर्च रिकव्हर करेल. ती गोष्ट वर्थ इट नाहीये ना तेवढी. जरी तुमच्याकडे कोटींनी पैसा असेल, तरी ती गोष्ट वर्थ इट नाहीये. लॉजिकली कुठेतरी थिंक करणं गरजेचं आहे. मग ह्या गोष्टी खूप घडतायत खूप मुलांसोबत. तुम्हाला सांगतो किती म्हणजे गरीब म्हणजे थोडक्यात त्यांची आर्थिक परिस्थिती नसती. इकडे-तिकडे व्याजाने, कर्जाने पैसे काढून त्या पालक शिक्षणासाठी घालतात. का? पालकांचा एकच उद्देश असतो, माझ्या वाट्याला स्ट्रगल आलाय, मी नाही शिकू शकलो, माझ्या मुलाला मला शिकताना पाहायचंय. मुलाचं ड्रीम पूर्ण करायचंय. पण तुमचा हेतू चांगला आहे, पण ह्या लोकांचा हेतू नाही ना चांगला. मग याच्यामुळे आपल्याला सतर्कतेचा इशारा मी तुम्हाला देतोय, सतर्क राहा. त्याच्यानंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्री काउन्सलर्स. भरपूर ऐकलं असेल आता तुम्ही. याचा सेमिनार आहे, त्यांचं त्या सरांचा सेमिनार आहे. हे YouTube चॅनलवाले आम्हाला फ्री काउन्सिलिंग देतायत. हे सर, हे कॉलेजवाले आम्हाला फ्री आमचा फॉर्म भरून देतायत. मला एका गोष्टीचं उत्तर द्या फक्त, की या जगामध्ये कुणी कोणासाठी फ्री साधा पाण्याचा तांब्या भरून सुद्धा देत नाही. देतं का? साधा फ्रीमध्ये कोण तांब्या पाण्या भरून सुद्धा देत नाही. एक चहा जरी प्यायचं म्हटलं तर आपल्याला 10 ते 12 रुपये खर्च करावे लागतात. ते सुद्धा आपल्याला फ्रीमध्ये मिळत नाहीये. बरोबर? मग ह्या जगात तुमची एवढी मोठी प्रोसेस, एवढी किचकट प्रोसेस कोणी सहजासहजी कोण का करून देईल तुम्हाला? हे बघा काउन्सिलिंग मी पण करतो. आमच्याही बॅचेस आहेत. आमची प्रीमियम बॅच ₹5,000 ची आहे. हेतू क्लिअर असणं महत्वाचं आहे. आमचा हेतू काय आहे त्या बॅच मागे किंवा स्टुडंट मागे? तर समजा ह्या स्टुडंटकडून आपण ज्यावेळेस ₹5,000 घेतोय, बरोबर? तर ह्या स्टुडंटला पुढचे 3 ते 4 महिने जी काही प्रोसेस असेल, त्या पूर्ण प्रोसेस आमच्या स्वतःकडनं करणार आम्ही. त्याच्यात त्यांना मदत करणार किंवा आपलं टार्गेट असणार बेस्ट टू बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज त्यांना मिळवून देणं. आमचा हेतू क्लिअर आहे. आम्हाला ते 5,000 हवे आहेत, त्याच्या बदल्यात मुलांना आम्ही सर्व्हिस देतोय. पण त्या फ्री काउन्सिलरवाल्याचा काय हेतू आहे? समाज कल्याण?
कोण करतं ह्या काळात समाज कल्याण? मग यांचा हेतू काय असतो? मुलगा येऊ दे. त्याचं पहिलं जे ऑटो फ्रीज करायचंय ते त्यांच्या हातात असणार. बरोबर? मग ते कॉलेज टाकणार, ते तुम्हाला घ्यावंच लागणार. नाही घेतलं तर तुम्ही काय करणार? कॅपमधनं बाहेर पडणार. मग त्याच्यामुळे तुम्हाला ते घ्यावंच लागतं. म्हणजे असे केसेस भरपूर आहेत. त्याच्यामुळे हे फ्री काउन्सिलर्स वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, थोडंसं दूर राहा. थोडंसं दूर राहा. ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग घेता, ₹5,000 तुम्ही घेता. आम्हाला माहीत असतं ₹5,000 मोठी अमाउंट आहे. छोटी अमाउंट नाहीये ₹5,000. खरं नाहीये. गोरगरीब म्हणजे समजा आपण ज्यावेळेस खेड्यापाड्याकडे जातो 5,000 खूप मोठी अमाउंट आहे. आमचे जास्त ॲडमिशन हे ग्रामीण भागातला पालक घेतोय. कारण विश्वास बसतोय आमच्याकडे. कारण आमच्याकडे जे दाखवतो तेच आमच्याकडे असतं. हे बघा, ज्यावेळेस मुलगा आमच्याकडे येतो पॅरेंट वगैरे त्यांची आमची पूर्ण काउन्सिलिंगची जबाबदारी आमच्यावर असते. आणि त्याच्या बदल्यात काय? तर आम्हाला 5,000 एवढं रिवॉर्ड मिळणार असतं. पण ह्या फ्री काउन्सिलरचं रिवॉर्ड काय आहे? तर फ्री काउन्सिलरचं रिवॉर्ड आहे तुमचं ॲडमिशन. तुम्ही जी फीज भरणार आहे कॉलेजला, तर त्यातलं कमिशन. या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करा. आय होप बरेचसे जण माझ्या विचारांशी सहमत असतील. तर जे माझ्या विचारांशी सहमत आहेत, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ बनवायचं मला कारण काय? तर पहिली केस प्रोव्हिजनल ॲडमिशन. याच्यामुळं मला खूप त्या कॉलेजचा राग आला, की विचार करा ना 5 ते 6,000 जिथं काम होतंय, 1,80,000 त्या कॉलेजने घेतलेत. हं. बरं हे प्रिन्सिपलला माहीत नाही का आपल्या कॉलेजचा एवढा कट ऑफ जात नाही, मग तरी आपण एवढा हा मुलगा कसा घ्यावा? त्या कॉलेजच्या स्टाफला माहीत नाहीये का? मग हे कामं ते करतायत. बरं ठीक आहे, त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळतील. बरोबर आहे. कारण इथं पूर्ण हिशोब होत असतो तुमच्या कर्माचा, तुमच्या पापाचा, पुण्याचा. त्यांचे फळं त्यांना मिळतील. पण एखाद्या मुलाचं आता 4 वर्ष ह्या बिचाऱ्याला 1,80,000 भरायचे आहेत. बरं याने आता ॲडमिशन कॅन्सल जर करायला हा जर गेला, त्याचे ₹20,000 हे कटून घेऊ असं म्हणतायत. पण ते देतीलच बाकीचे उरलेले पैसे हे कशावरनं? बरोबर आहे. मग त्याच्यामुळे माझा तुम्हाला सल्ला राहणार, की या प्रोसेसमध्ये जा. 4 कॅप राउंड्स आहेत. 4ही कॅप राउंड्समध्ये जा. कोणतं लागतंय पहा. नाही स्पॉट राउंडमध्ये जा. स्पॉट राउंडमध्ये सुद्धा स्कॉलरशिप मिळते आपल्याला. जर आपण त्या इन्कमच्या रेंजमध्ये असेल तर मिळते. आय-एल-एस राउंडमध्ये सुद्धा जा. पण कोणत्या कॉलेजच्या? की जे कॉलेजेस कमी फी घेतायत. माहिती काढा थोडीशी. डायरेक्ट प्रोव्हिजनल ॲडमिशन आणि डायरेक्ट कोणता काउन्सिलर आणि डायरेक्ट कोणी समजा एजंट याच्यावर विश्वास ठेवू नका. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी कळल्या असतील. मग हा व्हिडिओ माझा सार्थकी ठरला. जर एकही मुलगा ह्या स्कॅम होण्यापासून वाचला, तर माझा व्हिडिओ सार्थकी ठरला. ऑल द बेस्ट.